नमस्कार, मी अजित आनंदराव तळेकर, डायरेक्टर अँड CEO एजिस पार टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, बारामती. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजमध्ये गेले 5 वर्ष झालं आम्ही वर्किंग करत आहे. या 5 वर्षामध्ये आमचा खूप सक्सेसफुल प्रोडक्ट बिलिंग एजिस्पायर हा झालेला आहे. त्या सॉफ्टवेअरची 200+ इन्स्टॉलर झाल्यामुळे मी त्या ग्राहकांना खूप 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 धन्यवाद करीन. तर त्याचप्रमाणे हा व्हिडिओ करण्याचे कारण की जे नवीन ग्राहक इच्छुक आहेत आपले सॉफ्टवेअर घेण्यासाठी, त्या ग्राहकांना गाईडलाईन मिळण्यासाठी हा हा व्हिडिओ मी बनवत आहे. या सॉफ्टवेअरमध्ये टोटली बिझनेस सोल्युशन आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. बिलिंग प्लस अकाउंटिंग असं याची खासियत आहे. गेले बऱ्याच वर्ष आम्ही याच्यामध्ये काम करत असल्यामुळे ग्राहकांच्या बिलिंग करतानाच्या अडचणी आम्हाला पूर्ण समजल्या गेल्या होत्या. मग आमचं काम कसं चालतं की जे प्रॉब्लेम्स आहेत, आम्हाला तुम्ही प्रॉब्लेम सांगा, आम्ही त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढतो. आम्ही जर 85% जर त्या प्रॉब्लेमला जर सोल्युशन देत असेल तर आम्ही सक्सेस आहे असं आम्ही मानतो. तर निश्चितच आमचं जे बिलिंग सॉफ्टवेअर आहे, हे सॉफ्टवेअर आपल्याला ग्राहकांना, नवीन ग्राहकांना खूप 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 आवडेल अशी मी आशा करतो. तर आता आपण जाऊयात लाईव्ह डेमोकडे. बिलिंग एजिस्पायर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन केल्यानंतर आपल्याला डेस्कटॉपवरती बिलिंग एजिस्पायर याचा आयकॉन येतो. सॉफ्टवेअरला ओपन करण्यासाठी या आयकॉनला डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला लँग्वेज चूजचा ऑप्शन येतो. मल्टी लँग्वेज सॉफ्टवेअर आहे, जो की मल्टिपल लँग्वेजेसमध्ये सपोर्ट देतो. जो आपल्याला पाहिजे त्या लँग्वेजमध्ये आपण बिलिंग करू शकतो. मी आता रिकमेंडेड करेल इंग्लिश लँग्वेज, का तर इंग्लिश लँग्वेजमध्ये आपल्याला फास्ट टायपिंग बिलिंगसाठी बरं पडते. ठीक आहे, इंग्लिश लँग्वेजमध्ये मी तुम्हाला डेमो दाखवतो. लँग्वेज इंग्लिश डिफॉल्ट ठेवून मी कंटिन्यू करतो. कंटिन्यू केल्यानंतर इथं आपल्याला प्रॉम्प्ट करतो की सिलेक्ट कंपनी. ही ऑलरेडी एक एक्झिस्टिंग कंपनी आहे. तर आता सिंगल कंपनी किंवा याच्यामध्ये आपण मल्टिपल कंपनीही याच्यामध्ये सपोर्ट दिल्या जातात. सॉफ्टवेअर एका सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही मल्टिपल कंपन्यांची बिलं तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर आता मी आता काय करतो की क्रिएट अ न्यू कंपनी. न्यू कंपनी करत असताना जे मॅन्डेटरी फील्ड आहेत ते फील्ड तुम्ही, जे तुम्हाला लागत आहेत ते फील्ड तुम्ही फिलअप करून घ्या. ठीक आहे, ते एक कंपनीचं नाव ठेवतो मी, एजिस्पायर सेल्स. ॲड्रेस टाकूयात सिटी, त्याचप्रमाणे पिनकोड, कंट्री इंडिया, जीएसटी नंबर आहे इथे मॅन्डेटरी असेल. तुमच्याकडे जर असेल जीएसटी नंबर तर टाका, नसेल तर टॅक्स फ्रीवरती टोटली बिलिंग होतं. त्याचप्रमाणे स्टेट कोड, जर जीएसटी नंबर जर असेल तर स्टेट कोड टाकणे कंपल्सरी आहे. इथे बघा स्टेट कोड ऑटोमॅटिक आला स्टेट फिलअप केल्यानंतर ना. त्याचप्रमाणे पॅन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID, जे फील्ड तुम्हाला आवश्यक आहे तुम्ही तेवढेच फील्ड टाका. इथले जे आपण फील्ड फिलअप केलेले आहेत ते फील्ड आपल्याला बिलिंगमध्ये येऊन जातो. इथला जो कुठला आपला बिझनेस कॅटेगरी आहे, पूर्ण बिझनेस कॅटेगरी आपण याच्यामध्ये इन्क्लुडेड दिलेला आहे, तर आपण याचं टाकू शकतो. तर मी किराणा मर्चंटवरतून जर मी जातो तर इथे प्रॉम्प्ट करतो इंजिनियर नेम. तो आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो की जो तुम्हाला टेक्निकल सपोर्ट करत आहे त्याची तुम्हाला इथे डिटेल येणार. आता याच्यातून आपण कंपनी क्रिएट करूयात. सॉफ्टवेअर वर्किंग करताना माऊसवरती आणि एंटरवरती ही टॅब खाली येत आहेत, तर तुम्ही दोन्हीचाही वापर करू शकता. जर आपल्याला फास्ट वर्किंग करायचं असेल तर मोस्टली कीबोर्डच्या एंटरचा जास्त उपयोग होतो. इथं आहे कंपनी क्रिएट केल्यानंतर ही विंडो आपल्याला आहे युजर क्रिएशनची. आता युजर क्रिएट करताना मी युजर नेम 1 ठेवतो, पासवर्ड पण 1 ठेवतो. इथे नाव देतो मी
त्याचप्रमाणे सिटी, मोबाईल नंबर. आता इथे डेझिग्नेशन काय आहे तो इथं काउंट करतो. डेझिग्नेशन मध्ये पूर्ण डेझिग्नेशन इन्क्लुडेड दिलेले आहेत. तर इथं डायरेक्टर करतो. त्याचप्रमाणे हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी. जर आपण ओनर आहात तर फुल राईट्स द्या. जर आपल्याला एखादा सब युजर द्यायचा असेल जो की ऑपरेटर आहे किंवा अकाउंटंट आहे, तर त्याला लागणाऱ्या जेवढ्या आवश्यक गोष्टी आहेत त्याचाच ॲक्सेस देणे. मी इथे जर आपण युजर क्रिएट करत असेल, सब युजर क्रिएट करत असेल, तर इथे फुल राईट्स देण्याऐवजी फुल राईटला अनक्लिक करा. याला जेवढे द्यायचे आहेत, जर आपण सेलचं दिलं तर तो फक्त सेल्सच पाहू शकतो. जर आपण परचेस दिला तर तो फक्त परचेसच पाहू शकतो. तर असा पूर्ण इथं रिस्ट्रिक्शन दिला जातो. आता मेन ओनर असल्यामुळे की आपण फुल राईट्स देऊन आपण पुढे मूव्ह ऑन होऊयात. हा युजर आपला सक्सेसफुली क्रिएट झाला. तर युजर क्रिएट झाल्यानंतर ही विंडो मी क्लोज करतो. त्याचप्रमाणे डायरेक्टली आपल्याला लॉग इन विंडो मागतोय. लॉग इन मध्ये युजर नेम, पासवर्ड. युजर नेम पासवर्ड दिल्यानंतर आपण आपल्या सिस्टीमला एंटर झालो. सिस्टीमला एंटर झाल्याच्या नंतर हा पूर्ण डॅशबोर्ड ओपन झालेला आहे, जो की क्विक ॲक्सेस करण्यासाठीच आपल्याला आवश्यक आहे. आता प्रत्येक गोष्ट मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर आता फर्स्ट टाइम तर आपल्याला बिलिंग करताना गरजेचे काय आहेत, इथे आयटम्स म्हणजे आपले जे काही प्रोडक्ट्स आहेत तो प्रोडक्ट्स. हा एक जनरल डेमो आहे की नॉर्मल बिलिंग करण्यासाठी आहेत. आता प्रत्येक कॅटेगरीचे व्हिडिओ ही नंतर येतील. फॉर एक्झाम्पल मोबाईल इंडस्ट्रीजचा कसं बिलिंग करायचं किंवा त्याचं सेटिंग कसं करायचं. त्याचप्रमाणे ग्रॉसरी शॉप आहे. असे वेगवेगळे सेगमेंट्स आहे. ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत. तर याच्यात नॉर्मली सेटिंग्स आहेत. सेटिंग्स केल्यानंतर तिथून ते इनेबल होऊन जातात पूर्ण. ठीक आहे. तर आता आयटम्समध्ये आपण बघूयात. आता इथं न्यू क्रिएट करू शकतो, इथं एक्झिस्टिंग बघू शकतो. जर आपण व्ह्यू लिस्टमध्ये जर बघितलं एक्झिस्टिंग इथं लिस्ट दिसणार नाही आपल्याला, काय तर ॲडच नाही आहे. तर इथून पण आपण न्यूचा ऑप्शन दिलेला आहे. न्यूमध्ये आलो, इथे आयटम नेम टाकूयात आपण. जर आता आयटम नेम आपण ठेवूयात शुगर. शॉर्ट नेम द्यायचा असेल तर देऊ शकता तुम्ही. त्यानंतर त्याचा टॅक्स स्लॅब किती आहे तो टॅक्स स्लॅब आपण देऊ शकतो. त्यानंतर त्याची कंपनी मेंटेन करायची असेल तर कंपनी आपल्याला क्रिएट करता येतात, ग्रुप्सही मेंटेन करता येतात. त्याचप्रमाणे याचे युनिट्स. ठीक आहे. तर आता शुगर्समध्ये जर मी आता घेतो 1 kg. मोस्टली बाजारमध्ये पॅकेट्स राहतात 1 kg, हाफ kg, 2 kg, आणि तो सेल्स होतो पीसेसमध्ये. तर आता हा 1 kgचा पीसेस आहे. त्याची आपण सेल प्राइस जी असेल 38 रुपीज सेल प्राइस ठेवूयात. MRP 40 रुपये MRP ठेवूयात. बेसिक प्राइस आहे. त्याच्यानंतर परचेस प्राइस आहे जो आपण प्राइस टाकूयात. त्याच्यानंतर सेल्फ व्हॅल्युएशन. आता सेल्फ व्हॅल्युएशन आपल्याला का गरजेचं आहे, सेल्फ व्हॅल्युएशनमध्ये परचेस प्राइस प्लस आपला एक्सपेन्सेस ॲड करून जो राहतो तो आपला सेल्फ व्हॅल्युएशन. सेल्फ व्हॅल्युएशननुसार आपल्याला त्याचं कॉस्टिंग दिलं जातं, म्हणजे ओपनिंग व्हॅल्यू दिली जाते. ठीक आहे. आता इथं मिनिमम सेल प्राइस आहेत. जर आपल्या आयटमला एक्झिस्टिंग बारकोड असेल तर इथे आपल्याला एक्झिस्टिंग बारकोड टाका. त्याचप्रमाणे इथे मिनिमम सेल प्राइस आहेत. या सेल प्राइसच्या खाली सेल करू शकत नसेल आपण तर आपल्याला प्रॉन करण्यासाठी आपल्याला हे आपण मेंटेन करू शकतो. ठीक आहे. बारकोड आपलं आता जर हा न्यू प्रोडक्ट आहे त्याचा आपल्याला बारकोड जनरेट करायचा आहे, त्यामुळे मी इथं बारकोड टाकत नाही आता. ठीक आहे. त्यानंतर मी करतो याची ओपनिंग क्वांटिटी. समजा मी जर ओपनिंग क्वांटिटी जर 10 क्वांटिटी टाकली तर त्याची ओपनिंग व्हॅल्युएशन बघा ऑटोमॅटिक आली 10 इंटू सेल्फ व्हॅल्युएशन इक्वल टू ओपनिंग व्हॅल्यू. ठीक आहे. तर आता मी हा आयटम सेव्ह केला. आता अजून एक आयटम ऍड करतो मी, जिथं टॅक्स स्लॅब. आता मी याला काय करतो, याला मी टॅक्स फ्री करतो. ठीक आहे. पीसेस पोहेची 1 kg आपण पीसेस. सेल प्राइस
MRP, बेसिक प्राइस टाकत नाही आहे मी, सेल्स परचेस प्राइस टाकतो 35, सेल्फ व्हॅल्युएशन जी येते त्याची तो सेल्फ व्हॅल्युएशन टाकतो मी, मिनिमम सेल प्राइस ओपनिंग क्वांटिटी समजा जर मी 20 टाकली तर त्याचे व्हॅल्युएशन ॲटोमॅटिकली आले, तर मी सेव्ह करतो. हा सक्सेसफुली सेव्ह झाला. जर इथे ओके करत असेल इथे 2 आयटम आपले ॲड झाले. फर्स्ट तर आपण आयटम ॲड केले. सेकंड जे बजार्स आहेत त्यांना सेकंड इम्पॉर्टंट आहेत की बारकोड जनरेट करणे. तिथे जनरेट बारकोड लेबल्स म्हणून ऑप्शन आहे. तर इथं ज्यावेळेस क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला बारकोड कसे प्रिंट करायचे आहेत, म्हणजे बारकोडची क्वांटिटी कशी घ्यायची आहे आपल्याला, त्याचे आपण इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. ॲज पर ओपनिंग स्टॉकवरती मी आत्ता जाऊन ओके करतो. तर इथे ओके केल्यानंतर इथे बघा पूर्ण लिस्ट आली. त्याचप्रमाणे आपल्याला कुठले कुठल्याची प्रिंट काढायची आहे ते बघा क्वांटिटी ऑटोमॅटिक आली. जो आपण ओपनिंग क्वांटिटी टाकली होती त्याची क्वांटिटी इथं आली. जर आपल्याला सगळ्याचे एका वेळेस बारकोड करायचे तर आपण सिलेक्ट ऑल करून प्रत्येकाची इथं क्वांटिटी चेंज करायची असेल तर आपण क्वांटिटी चेंज करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता 15च क्वांटिटी काढायची आहे, 15 एंटर, आणि याची 20 क्वांटिटी काढायची असेल तर आपण इथे करू शकतो. त्याचप्रमाणे इथं प्रिंटला क्लिक केल्यानंतर इथे नंबर ऑफ ब्लँक किती सोडायचे आहेत तिथे डिफॉल्टच ठेवून मी ओके करतो. तर ज्यावेळेस तर इथं ओके करूयात तर इथे आपल्याला बारकोडचा प्रिंट करण्याचा प्रिव्ह्यू येतो आपल्याला इथे. हा बघा प्रिव्ह्यू आला. आता हा जो बारकोडचं जे सेटिंग्स आहेत आपल्याला जसं पाहिजे तसं आपण करून देतो. ठीक आहे. कुणाला नाव पाहिजे असतं, कुणाला MRP पाहिजे असतात, कुणाला ऑफर प्राईस पाहिजे असते. तर अशा प्रकारे टोटली बारकोड्स आहेत. इथून प्रिंट केल्यानंतर बारकोड ऑटोमॅटिकली प्रिंट होतात. बारकोड प्रिंट करण्यासाठी प्रिंटर कोणताही असू द्या, जो लेबल प्रिंटर त्याला म्हटलं जातं, त्या प्रिंटरमध्ये आपल्याला सेटिंग करून दिलं जाईल. ठीक आहे. आता आयटम क्रिएट झालेत, आपल्याला बारकोड प्रिंट झाले आहेत. पुढचं गरज आहे आपल्याला सेलची. आता सेल्स करत असताना इथे बघा हा सेलचा फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे. आपण सेल्सला इथे न्यू आहे, रजिस्टर आहे आणि बिल्स आहे. आता जर आपण सेल्सला जर आपण न्यूला जात असेल, न्यूला गेल्यानंतर इथे बघा हा पूर्ण विंडो आहे आपल्याला बिलिंगची. आता फर्स्ट टाइमला आपण बिल करत आहेत तर डेट मागतो तो. टर्म काय आहेत, कॅश आहे का क्रेडिट आहे. जर आपल्याला क्रेडिटवरती जर आपण सेल करत असेल तर क्रेडिट ठेवा, कॅशवरती करत असेल तर कॅश ठेवा. मी आता क्रेडिटवरती एक सेल करतो, जो की इथे बघा पार्टी नेम इथं ॲड नाहीये. इथूनच मी पार्टी नेम ॲड करतो प्लसला क्लिक करून. ही पार्टी नेम ॲड केला, प्रिंट ॲज सेम नेम राहतात. आता बाकीची इन्फॉर्मेशन जशी आपल्याला नीड आहे तशी आपण फिलअप करू शकतो. मी फक्त नाव टाकतो याचे आणि याच्यावरती सेल करतो. एंटर केला, सेल बिल ॲज इट इज पुढे ते कंटिन्यू झालं. इथून आपण एंटर करून नेक्स्टला आलो, बिल नंबरला ड्यू डेट घेतला. इथे आयटमला आलं तर बघा आयटमची डायरेक्टली लिस्ट येते. इथं आपण बारकोड स्कॅन केल्यानंतर ऑटोमॅटिकली ॲड होत जातात. त्याचप्रमाणे आपण इथं मॅन्युअली ही एंट्री करू शकतो. त्याचप्रमाणे इथं आपण आयटमला क्लिक केल्यानंतर या विंडोमध्ये त्याचा बारकोड किंवा त्याची क्वांटिटी दिसली जाते. त्याचप्रमाणे जर आपण आयटम हा सिलेक्ट करत असेल तर इथे आपल्याला इथे वरती आपल्याला दाखवतो सेल प्राइस काय आहे, MRP काय आहे, बेसिक प्राइस काय आहे, परचेस प्राइस काय आहे, मिनिमम सेल रेट काय आहे, सेल्फ व्हॅल्युएशन काय आहे, हा पूर्ण इथे आपल्याला येऊन जातो. त्याचप्रमाणे इथं टॅक्स स्लॅब आपल्याला काय आहेत, क्वांटिटी काय आहेत ह्याचं पूर्ण इथं आपल्याला दिसून जातात, जो की क्विक ॲक्सेससाठी आपल्याला गरजेचं आहे. आता मी 10 क्वांटिटी टाकून मी सेल करतो. इथे बघा सेल प्राइस ऑटोमॅटिकली आलेले आहेत, जो की इथं सेल प्राइस आपण 45 ठेवलेले आहेत. सेल प्राइस वरती आपण सेव्ह करूयात. ठीक आहे. डिस्काउंट द्यायचा असेल आपल्याला तर इथून आपण मॅन्युअली डिस्काउंटही देऊ शकतो आपण. तर अशा प्रकारे ह्या कार्टमध्ये ॲड झाला. त्याचप्रमाणे आपण सेकंड प्रॉडक्टला एंटर करून घेऊया. सेकंड प्रॉडक्टचे आपण 5 आयटम टाकले तर इथे हे बघा 2 आयटमचा मी बिल करतो इथं सेव्ह. ठीक आहे. जेवढे n नंबर ऑफ आयटम पाहिजे आपल्याला इथं क्लिक करून आपण ऍड करून घेतो. त्याचप्रमाणे सेव्ह. बघा सेव्ह झालात. सेव्ह झाल्याच्या नंतर डू यू वॉन्ट टू प्रिंट तर आपण येस केला
तर आपल्याला प्रिंटची विंडो डायरेक्टली येते. तर ह्याचं पण सेटिंग करू शकतो, आपल्याला डायरेक्टली पण प्रिंटला जातो. आता आपण इनवॉइस प्रिव्ह्यू करूया. जर आपण प्रिव्ह्यू केल्याच्या नंतर जो आपल्याला डिफॉल्ट इनवॉइस दिलेला आहे तो आपला इथं इनवॉइस दिसला जातो. जे बघा इथे हेडर आहेत, हा नेम ॲड्रेस जो आपण कंपनी क्रिएट करताना टाकले होते, मोबाईल नंबर, इनवॉइस नंबर ऑटोमॅटिक आला. त्याचप्रमाणे इथे पर्चेस नेम डिटेल आलेले आहेत, इथे पर्चेसरच्या कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे ज्या टाकलेल्या असतील. आता हे टाकलं होतं आपण त्यामुळे हे आलं नाही. जर आपण बाकी इन्फॉर्मेशन टाकली असती तर पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला आली असती. ठीक आहे. आता इथे बघा आयटम आलेत पोहे 10 kg 10 pieces सॉरी. तर हा पूर्ण त्याचप्रमाणे आपण GST टाकलं होतं त्यामुळे GST आला नाही. याला आपण GST टाकला होता 5%चा 2.5% CGST 2.5% HGST हा पूर्ण लागला. ठीक आहे. तर आता इथे 0%चं किती आहेत, 5%चा किती आहेत, ह्या पूर्ण इथं GSTची समरी येऊन जाते. तर इथं हे फायनल बिल आहेत आपलं. तर अशा प्रकारचं हे बिलिंग आहेत आपलं. हे बघा हे A4 वरती सेटिंग आहे. आपल्याला जशा फॉर्मॅटमध्ये पाहिजे फुल पेज हाफ पेज त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला येऊन जाईल. किंवा थर्मल प्रिंटरवरती जरी करायचं असेल आपल्याला तरी पण थर्मल प्रिंटरवरती आपण सेटिंग करू शकतो. ठीक आहे. आता हे झालं सेलचा. आता सेलचा आपण क्रेडिटवरती सेल केलेला आहे. ठीक आहे. आता क्रेडिटवरती सेल केलेला आहे आपण. आता आपला रजिस्टर बघायचं असेल तर इथं आपण रजिस्टर पाहू शकतो. या डेटमध्ये किती सेल झालेला आहे तिथे बघा. हे बघा पार्टी नेम इथंच आपल्याला बिलची लिस्ट येते. त्याचप्रमाणे जर आता आपल्याला आता आपण उधारीवरती सेल केलेला आहे क्रेडिटवरती, त्याची आपल्याला अमाऊंट पाहिजे आहे की आपल्याला येणं किती आहे. तर बघा आउटस्टँडिंग म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे आपण. आउटस्टँडिंगला रिसिवेबल किती आहे. जर या डेटला जर ओके केलं इथे बघा इथं रिसिवेबल आहे 650. तर इथं रिसिवेबलचे इथं दिसले जातात. तर आता काय करायचं आहे, या कस्टमरनं 650 बिल झालेलं आहे पण हा कस्टमर आपल्याला 300 रुपये आता आणून दिले. तर 300 रुपयाची काय करायची, त्याची रिसिप्ट आपण करायची. रिसिप्ट करण्यासाठी त्याच्या पेमेंट मोड काय आहे, समजा जर त्याने कॅश दिली तर कॅश निवडा. अकाउंट नेम जो आहे तो अकाउंट नेम निवडा. रिसिप्ट सक्सेसफुली सेव्ह. ठीक आहे. आता जर आपण आउटस्टँडिंग जर बघितली तर आता हे बघा आउटस्टँडिंग ऑटोमॅटिकली कमी झाली. ठीक आहे. तर आता हा झाला सेलचा रिसिप्टचा आणि तुम्हाला आउटस्टँडिंग दाखवली. त्याचप्रमाणे आपल्याला याचं जर स्टेटमेंट बघायचं असेल लेजर, इथे बघा लेजर म्हणून आपण इथं रिपोर्ट दिलेला आहे. लेजरमध्ये या पार्टीचा या तारखेपासून या तारखेपर्यंतचं स्टेटमेंट हे बघा. फर्स्ट त्यानंतर काय केलेलं आहे, सेल केलेला आहे कितीचा 650 जो डेबिट झाला. त्यानंतर कॅश क्विक रिसिप्ट दिलेली आहे किती 300 रुपये. तर हा क्लोजिंग बॅलन्स इथे बघा खाली आपल्याला टोटल डेबिट बॅलन्स, टोटल क्रेडिट बॅलन्स आणि बॅलन्स अमाऊंट इथं आपल्याला दाखवतो. आता हा झाला आपल्याला सेलचा. त्याचप्रमाणे सेल्समध्ये इथं रजिस्टरमधून आपण लिस्ट पाहू शकतो. त्याचप्रमाणे इथे बिल्स म्हणून ऑप्शन आहे. या बिल्समध्ये काय आपण दिलेलं आहे, या बिल्समध्ये या तारखेपासून जे काय तारीख आपण सिलेक्ट करू त्यातील इथं बिलिंग दिलेलं आहे. हे बिलिंग कशासाठी दिलेले आहेत, तर या इथं आपण सिलेक्ट करून त्याच्यावरती काय आपलं ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील. फॉर एक्झाम्पल इथं मल्टिपल बिल जर आपल्याला डिलीट करायचे असतील तर सिलेक्ट ऑल करून आपण इथं डिलीट बिल्स करू शकतो आपण. त्याचप्रमाणे आपल्याला जर बिल एक्सपोर्ट करायचे असतील इथे बघा इथे खाली ऑप्शन दिले आपण. स्लिप करायचे असेल, शीट्स ई-वे बिल करायचं असेल, एक्सपोर्ट्स इम्पोर्ट. आता जर आपण एक्सपोर्ट जर केलं तर ऑटोमॅटिकली हा जो इनवॉइस आहे तो एक्सेल शीटमध्ये ऑटोमॅटिकली एक्सपोर्ट होऊन जातो. समजा जर आपल्याला दोन ब्रांच आहेत, दोन ब्रांच आहेत, एका ब्रांचमधून दुसऱ्या ब्रांचमध्ये आपल्याला मटेरियल जात आहे तर आपण इथून सेल एंट्री करायची. एका ब्रांचमधून मटेरियल जात आहे तिथं सेल एंट्री करा. सेल एंट्री केल्याच्या नंतर इथून आपल्याला बिल एक्सपोर्ट करा. बिल एक्सपोर्ट केल्याच्या नंतर अशा प्रकारे बघा बिल ओपन होतो आपल्याला. हा बिल ओपन झाला त्याच्यामध्ये आयटम डिटेल वगैरे आपल्या इथे पूर्ण इन्फॉर्मेशन जाते. तर दुसऱ्या ब्रांचमध्ये जे सॉफ्टवेअर असेल तिथे फक्त इम्पोर्टला क्लिक करा. जो एक्सपोर्ट केलेलं जे बिल आहेत त्याच्यामध्ये एक नॉमिनल चेंजेस आहेत ते चेंजेस करा. इथून ब्राउज करा, इनवॉइस सिलेक्ट करा, इथं इम्पोर्ट करा. ऑटोमॅटिकली आपल्याला
इथे परचेस एंट्री त्या सिस्टीमला येऊन जाईल, म्हणजे स्टॉक इन पण ऑटोमॅटिकली होऊन जाईल. यासाठी दोन्ही ठिकाणी सॉफ्टवेअर आपलं ई बिलिंग एजेसपायर हे असणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता हा झाला आपल्याला सेलचा, त्याचप्रमाणे रिसिप्टचा. आता दुसरा इम्पॉर्टंट आहे आपल्याला की परचेसचा. आता इथं जाण्याच्या अगोदर आता परचेसला जाऊयात आपण. परचेसला जाताना इथे बघा, जसाच आपण सेलला गेलो तसाच परचेसचाही आहे, न्यू बिल रजिस्टर. आता जर आपण परचेसला जात असेल, न्यूला जाऊयात आपण. मोस्टली कॅशवरती परचेस केला आहे का क्रेडिटवरती केलं आहे, सिलेक्ट करा. त्याचनंतर पार्टी नेम काय करतो, डेमो सप्लायर म्हणून ठेवतो. GST नंबर वगैरे जे मॅन्डेटरी फील्ड्स आहेत आपल्यासाठी ते फिलअप करूयात. आता फक्त मी नाव टाकून पुढे येतो. आता जर नाव टाकून पुढे आलो तेच परचेसचं बिल कंटिन्यू पुढे जातात. आपल्याला बिल नंबर आहे, बिल नंबर जो परचेसमधून आपल्याला जो बिल नंबर येतोय तो बिल नंबर टाका. त्यानंतर इथे आयटम्स जे आहेत आयटम्स टाका. समजा जर शुगर जर आपण 100 kg आपण 100 क्वांटिटीची आपण खरेदी केली, इथे आपण अल्टरनेट पण आपण युनिट्स मेंटेन करू शकतो. ठीक आहे, त्याचं सेटिंग तुम्हाला नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी देईल तुम्हाला. त्याचप्रमाणे डिस्काउंट वगैरे असेल तर आपण डिस्काउंट देऊ शकतो. तर मी एकच आयटम घेतो, या आयटमला मी सेव्ह करतो. आता हा टोटली सेव्ह झाला. सेव्ह झाल्याच्या नंतर ना जो रजिस्टर आहे इथे रजिस्टरमधून आपण पाहू शकतो. बघा इथे डेमो सप्लायरचे किती आहेत, 3775चा इन्व्हॉइस आहे. आता जर ज्यावेळेस आपण माल आणतोय त्याच वेळेस आपण बिल काही जमा करतो, तर इथे पेमेंट्स त्याचे जमा करा. पेमेंट्समध्ये न्यूमध्ये जाऊन मोड ऑफ पेमेंट काय आहे, कॅश आहे, कुणाला दिलेला आहे, सप्लायरला आपण दिलेला आहे. डेमो सप्लायर किती दिलेले आहेत, समजा आपण 1000 रुपये जमा केले. ठीक आहे. तर इथे बघा, इथे आउटस्टँडिंग मध्ये जर आपण बघितलं, ही रिसिवेबलची एंट्री आहे, इथं आहे पेएबल. पेएबल किती देणं आहे तर डेमो सप्लायरला इथं 2775 देणे आहेत. तर आता त्याचं आपल्याला स्टेटमेंट बघायचं आहे, सेम जसं आपण परचेसचं बघितलं तसं. इथे फक्त तो सिलेक्ट करा, या तारखेपासून जी कुठली तारीख आहे त्या तारखेपासून या तारखेपर्यंत त्याचं सिलेक्ट करा. ऑटोमॅटिकली आपल्याला पूर्ण स्टेटमेंट येऊन जातो. त्याचप्रमाणे त्याचा क्लोजिंग बॅलन्स काय आहे तो येऊन जातो. हे झालं परचेस आणि पेमेंटचं. अकाउंट्सचं बघूयात आपण. आता आयटमचं जर आपण बघितलं, आता अकाउंट्समध्ये काय आहे, तिथे आपण जे कस्टमर आणि सप्लायर जे बिलिंग करताना आपण जे ॲड करतो त्याच्या अकाउंट्समध्ये जर आपल्याला काही अपडेट्स करायचे असतील तर आपण इथून करू शकतो. त्याचप्रमाणे बँकिंगसाठी असे काही आपल्याला बँकिंग एक्सपेन्सेस वगैरे हे सर्व जर आपल्याला मेंटेन करायचे असतील, त्याच्याही आपल्याला चेंजेस करायचे असतील किंवा नवीन ॲड करायचे असतील तर आपण इथे ॲड करू शकतो. इथे बघा व्ह्यू लिस्टमध्ये पूर्ण इथे आपल्याला अकाउंट्स आपल्याला इथं येऊन जातात. त्याचप्रमाणे इथे वरती आपण सर्चिंगचं पण ऑप्शन दिलेलं आहे. इथे बघा हा कस्टमर आहे, सप्लायर खाली असेल बघा. हे बघा डेमो सप्लायर. त्याचप्रमाणे ही लिस्ट आपण एक्सपोर्ट करू शकतो किंवा इम्पोर्ट करू शकतो. तर अशा प्रकारचे हे अकाउंट्स आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काही बँकिंग मेंटेन करायचं असेल तर इथं आपण बँकिंग मेंटेन करू शकतो. हे बँकिंग्समध्ये चेक इश्यू केले, ड्राफ्ट केले वगैरे, RTGS रिसीव्ह केली, डिपॉझिट केली वगैरे, हे ऑटोमॅटिक या एंट्र्या पूर्ण इथं आपण मॅनेज होतात. त्याचप्रमाणे इथं आपण जे एंट्र्या करूयात आपण रिसिप्टमध्ये चेक वगैरे रिसीव्ह केले ते पण ऑटोमॅटिकली एंट्री इथं दिसून जातात. आता हे झालं आपल्याला बिलिंगचा सिंपल ॲक्सेस. त्याचप्रमाणे आता काही बाजार आहेत किंवा काही मॉल्स आहेत किंवा काही शॉप्स आहेत ज्यांना फास्ट बिलिंग पाहिजे. त्यासाठीच आपल्याला हा फीचर आपण लास्टला दिलेला आहे फीचर, ज्या फीचरमध्ये POS असं म्हटलं जातं. POS म्हणजे पॉईंट ऑफ सेल. तर पॉईंट ऑफ सेलमध्ये पॉईंट ऑफ सेलचा मी इन्व्हॉइस दाखवतो. पॉईंट ऑफ सेल हा एक प्रकारचा सेलचा टाईपच आहे की ज्याच्यामध्ये आपण
आपण सेल बिल करूयात. आता जर आपण न्यू मध्ये गेलो इथे आपल्याला काउंटर सेल जेवढा आहेत आपण तेवढा काउंटर सेल आपण इथं मेंटेन होतो. ठीक आहे. तर ते डेट आलो, कस्टमर नेम इथे बघा, इथे मागत नाही आपल्याला. डायरेक्टली आपण कॅश असेल तर डिफॉल्ट कॅश आपण दिलेला आहे. सेल्स टाईप आपण सेल्स टाईप घेऊयात इथं. त्याचप्रमाणे कस्टमरचा मोबाईल नंबर, मोस्टली आपल्याला कस्टमरचा मोबाईल नंबर टाकून आपण सेल करतो. ठीक आहे. इथे बघा, इथं आयटम मध्ये आल्याच्या नंतर इथं फक्त आपल्याला बारकोड स्कॅन करायचे आहेत. किंवा आयटम मॅन्युअली तुम्ही सिलेक्ट करा. इथे बघा ऑटोमॅटिकली वन क्वांटिटी येऊन जाते, जो की फास्ट बिलिंग आहेत. त्याचप्रमाणे या ऑप्शन मध्ये आपल्याला इथे बघा बल्क मध्ये आपण डिस्काउंट इथं आपण देऊ शकतो, पर्सेंटेज मध्ये किंवा कॅश मध्ये. ठीक आहे. तर आता हा पूर्ण ऑप्शन आहे. त्याचप्रमाणे आता इथे बघा आपण डिस्काउंट देऊयात. 5 रुपये जर आपण इथे डिस्काउंट देत असेल तिथं 85चं बिल होतं. त्याचप्रमाणे त्याचा मोड ऑफ पेमेंट कसा आहे, तो पेमेंट कसा करत आहे तिथे खाली ऑप्शन दिलेले आहेत. आपण ह्या ऑप्शनमध्ये कार्ड्स आहेत, वॉलेट्स आहेत वगैरे, इथून ऍड केल्यानंतर इथं येऊन जाते. त्याचप्रमाणे त्याचे ट्रान्झॅक्शन नंबर्स हे आहेत. अशा प्रकारे पूर्ण हे पेमेंट आपल्याला कॅश किती आलेले ते ऑनलाईनमधून किती आलेले हे मेंटेन करण्यासाठीचा हा ऑप्शन आहे. ठीक आहे. तर आपण हा सेव्ह करूया. सेव्ह केल्याच्या नंतर आता इथला जो इनवॉइस आहे हा पण इनवॉइस आपण सेव्ह करू शकतो. प्रिव्ह्यू करूयात आपण. हा बघा, हा थर्मलचं सेटिंग आहे. त्याला थर्मल पेपर जो छोटावाला पेपर असतो तो आपल्याला थर्मल प्रिंटर छोटा येतो, तिथून छोटी पट्टी येते, त्यामध्ये पूर्ण आपल्याला इनवॉइस येऊन जातो. आता हे झालं तर आपल्याला पूर्ण बिलिंगचं. आता याच्या व्यतिरिक्त अजून काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला लागत आहेत. जसे की इथे बघा स्टॉक रिपोर्ट आहे. स्टॉक रिपोर्टमध्ये जर आपण बघितलं तर या तारखेपासून या तारखेपर्यंतचा स्टॉक रिपोर्ट. ते बघा आयटम नेम, ओपनिंग क्वांटिटी किती होती, त्याचप्रमाणे परचेस क्वांटिटी किती आहे, त्याचप्रमाणे परचेस व्हॅल्युएशन आहे. त्याचप्रमाणे आता हा प्रोडक्शनचा पण ऑप्शन आहे. प्रोडक्शनचं तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये सांगेल मी, आपण प्रोडक्शन कशी मेंटेन करायचे. त्याचप्रमाणे टोटल्स आहेत. त्याचप्रमाणे सेल्सची क्वांटिटी किती झाली या 2 डेटमध्ये तेही दाखवलं जातं. त्याचप्रमाणे सेल्सचं व्हॅल्युएशन आहे. त्याचप्रमाणे क्लोजिंग बॅलन्स किती आहे, क्लोजिंग बॅलन्सची क्वांटिटी, क्लोजिंगचं व्हॅल्युएशन हा पूर्ण आपल्याला एकाच रिपोर्टमध्ये आपल्याला येऊन जातो. ठीक आहे. तर हा झाला आपल्याला स्टॉक रिपोर्ट. त्याचप्रमाणे इथे आपला जीएसटीचे रिपोर्ट आहेत. GSTR 1, 2, 3B, GST समरी एक्सेल शीटमध्ये एक्सपोर्ट होतात. त्याचप्रमाणे जेसन फॉर्मॅटमध्येही एक्सपोर्ट होतात, जो की CN ला अपलोड करण्यासाठी गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ऑदर काही रिपोर्ट दिलेले आहेत. स्टॉक व्हेरिफिकेशन आहे, डेली प्रॉफिट्स आहेत, असे भरपूर काही रिपोर्ट्स पूर्ण इन्क्लुडेड आहेत. आता हा झालाय पूर्ण डॅशबोर्डचे मेनू. आता काही आपल्याला जर एंट्रीज अजून डिटेलमध्ये करायच्या असतील, फॉर एक्झाम्पल सेल्स केलेला आहे तर आपल्याला सेल्स रिटर्न आला, किंवा परचेस केला आपण परचेस रिटर्न दिला, तर त्या केसच्या पूर्ण एंट्रीज ज्या आहेत तर इथं बघा एंट्रीज म्हणून एक मेन ऑप्शन दिलेला आहे. त्या एंट्रीजमध्ये हे पूर्ण ऑप्शन्स आहेत. सेल्स आहे, पॉइंट ऑफ सेल आहे, त्याचप्रमाणे टच POS ही आपण ऑप्शन प्रोव्हाइड करत आहे. सेल्स चलन, सेल्स ऑर्डर, सेल्स रिटर्न गेलात, सेल्स रिटर्न चलन, परचेस रिटर्न चलन, परचेस रिटर्न झालेला आहे. त्याचप्रमाणे परचेस ऑर्डर आहे, डेबिट नोट आहे, क्रेडिट नोट कुणाकडून आहेत, सप्लायर का कस्टमर, क्विक पेमेंट, रिसिप्ट, बँक एंट्री, फायनान्शियल अकाउंटिंग, पेमेंट, रिसिप्ट, जर्नल, कॉन्ट्रा एंट्री, डेबिट नोट, क्रेडिट नोट, त्याचप्रमाणे टॅक्स वाउचर. ही पूर्ण एंट्रीचा हा सेक्शन आहे. त्याचप्रमाणे इथे बघा मास्टर आहेत. मास्टरमध्ये आपण अकाउंट्स आणि आयटम ऍड करू शकतो, जो की इथंही ऑप्शन दिलेला आहे. त्याचप्रमाणे इथं रिपोर्ट्स आहेत. पूर्ण हे रिपोर्ट्स पूर्ण जे काय जेवढे अकाउंटिंगचे रिपोर्ट्स आहेत तेवढे सगळे आपण रिपोर्ट्स याच्यामध्ये दिलेले आहेत. बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस वगैरे भरपूर, डे बुक, एका डे मध्ये किती ट्रान्झॅक्शन होतात ते पूर्ण एकाच रिपोर्टमध्ये आपल्याला येऊन जातं. त्याचप्रमाणे सेल्स रिपोर्ट आहेत, परचेस रिपोर्ट आहेत, स्टॉक रिपोर्ट ही वेगवेगळे दिलेले आहेत आपण. त्याचप्रमाणे आता मी एक ऑप्शन दाखवतो तुम्हाला आपल्याला की टच POS कशासाठी आहे आपल्याला, की ज्या स्क्रीन टच वरती बिलिंग होतात त्यासाठी. ते बघा
टच स्क्रीनवरती की इथे कॅटेगरी दिसलं तर त्यात आता जनरल ग्रुप आपण मध्ये एका ग्रुपमध्ये आपण मल्टिपल 2 आयटम आपण ऍड केले. याला सिंगल क्लिक केला ऑटोमॅटिकली येऊन जातात. हे बघा टच केला ऑटोमॅटिकली येऊन जातो. इथे सेव्ह करा, बिल निघून जातो. नेक्स्ट बिल आलात रिव्ह्यू. हा एक प्रकारचा पॉइंट ऑफ सेल्सच आहे जो की टच वरती मेंटेन होतो. फास्ट बिलिंगसाठी आपल्याला हे गरजेचं आहे. ठीक आहे, तर असा पूर्ण हा आपल्याला एक जनरल डेमो होता. याच्यामध्ये बरेच असे कॅटेगरीज आहेत बिझनेसच्या, ज्याच्यामध्ये वेगवेगळे सेगमेंट्स आहेत, वेगवेगळे सेटिंग्स आहेत. त्या सेटिंग्सनुसार मी पुढचे व्हिडिओ आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. व्हॉट्सअप नंबर पण मी ड्रॉप करतो. त्याचप्रमाणे टोटली सिस्टीम आपण रिस्क फ्री देतो. डेमो व्हर्जन्स अवेलेबल आहेत. डेमो व्हर्जन्समधून वापरा. तुम्ही वापरल्याच्या नंतर तुम्ही डिसाईड करा की आपल्याला ही सॉफ्टवेअर किती युजफुल आहेत. या सॉफ्टवेअरमध्ये आपण 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी देतो. त्याचप्रमाणे हे सॉफ्टवेअरसाठी आपल्याला वेगवेगळ्या जे आमचे पार्टनर्सही जॉईन होत आहेत, नवीन भरपूर पार्टनर्स इच्छुक आहेत जॉईन होण्यासाठी. काही डाऊट्स असतील जॉईन होण्याच्या, विचारात, क्लिअर करा. थँक्यू.